खेड तालुक्यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा 1.5 महिन्यानंतर सन्मान। महाविकास आघाडीची विधानसभेसाठी जोरदार तयारी। सन्मान सोहळ्यात विधानसभा इच्छुकांची मांदियाळी। राजगुरुनगर एसटी आगारातील कंट्रोल रूममध्ये कर्मचाऱ्यांकडून प्रवाशाला मारहाण। कंट्रोल रूममधील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल। प्रवाशानं महिला कंट्रोलरला शिवीगाळ केल्यामुळे प्रकार चिघळल्याचं आगार प्रमुखांचं स्पष्टीकरण। कळमोडी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी मुंबईत बैठक। चासकमान प्रकल्पातील प्रलंबित कामाबाबत बैठकीत चर्चा। चासकमान प्रकल्पासाठी 1953 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता। चोरट्यांची आखाडपाटी जोरात। परमिट रूम बार फोडलं। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील बियर बार फोडून लाखाची दारू पळवली। रोकडवरी हात साफ। पोलीस तपास सुरू। विश्वासानं दिलेली कार चुलत भावानेच पळवली। 2 दिवसाच्या बोलीवर नेलेल्या कारसह आरोपीचा शोध सुरू। चाकणमधील व्यावसायिकाची चाकण पोलिसात तक्रार। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला। नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सन्मान सोहळ्याला तब्बल 1.5 महिन्यानंतर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मुहूर्त लागला। एवढंच नाही तर दुपारच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाला खासदार महोदय सायंकाळी 6:15 वाजता हजर झाले। आता खासदारांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती कमी पण खुर्च्यांची गर्दी अधिक दिसली। विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील इच्छुकांनी मात्र हजेरी लावली होती। सत्काराला उत्तर देताना खासदार कोल्हे यांनी महाविकास आघाडीची मोळी एकसंध ठेवा, विधानसभेला विजय आपलाच निश्चित आहे असे ठणकावून सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या। जसं खांडेभरण साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने ही काळ्या दगडावरची रेघ आहे की खेड तालुक्याचा पुढचा आमदार हा महाविकास आघाडीचा होणार। ही काळ्या दगडावरची रेघ अजून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार या सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल। जागा ही नक्की कोणत्या पक्षाकडे जाईल याचा आपण पुढच्या काळामध्ये नक्कीच उहापोह करू। ही जागा कुठल्या पक्षाकडे जाईल हे स्पष्ट होईल। पण माझी स्टेजवर बसणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे, ज्या 43,260 मतांच्या लीडचा आपण अभिमानानं सांगतो, इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये जी लीड आपण काढली ही आपण मिळून केलेली गोष्ट आहे। त्यामुळे लहानपणी मोळीची जी गोष्ट होती, तर राहुल मोळीची गोष्ट जेव्हा लाकडं एकत्र बांधलेली तेव्हा मोळी असली तर तोडता येत नाही। एकतर सुटलं लाकूड का मोळी बी सुटती, लाकूड बी तुटतंय। याचा जर आपण सगळ्यांनी इतक्या सोप्या गोष्टीचा जर कायम विचार मनात ठेवला तर केवळ विधानसभा निवडणूक नाही, यानंतर जिल्हा परिषदा असतील, बाजार समित्या असतील, पंचायत समित्या असतील, या सगळ्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून मजबूतीनं समोर जात असताना मग आपल्या समोर कोणी टिकेल असं मला वाटत नाही। फक्त मोळी सुटू देऊ नका एवढीच माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। आणि जर ही मोळी सुटली नाही तर जे आपले प्रश्न आहेत, आपण जे अनेक प्रश्न सांगितले, या प्रश्नांमध्ये आज परिस्थिती बघा, तळेगाव चाकण शिक्रापूरच्या रस्त्याची परिस्थिती, पुणे नाशिक हायवेच्या संदर्भात टेंडर निघाले पण केवळ अजूनपर्यंत 2 मीटर आलेले, त्यामुळे त्या संदर्भात अजून पाठपुरावा सुरू आहे। पण तळेगाव चाकण शिक्रापूरच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जो कर्जत राजगुरुनगर शिरूर हा जो रस्ता आपण सातत्यानं पाठपुरावा करतो आहोत, हा रस्ता होणं ही काळाची गरज आहे आणि हा रस्ता झालाच पाहिजे ही आपली आग्रही मागणी आहे। कारण मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे, या ट्रॅफिकला जोपर्यंत हा पर्याय मिळत नाही तोपर्यंत तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरचा काळ हा कमी होणार नाही। एकीकडे रिंग रोडचा पर्याय असेल आणि दुसरीकडे तळेगाव हा जो कर्जत राजगुरुनगर शिरूर हा रस्ता आहे, याने हे दूरगामी परिणाम हे होतील। मगाशी पीएमआरडीएच्या शिक्क्याचा कोणीतरी उल्लेख केला। या पीएमआरडीएच्या संदर्भात सुद्धा सातत्यानं पीएमआरडीएकडे आपण ही मागणी करतो। आताही मध्यंतरी पीएमआरडीएचे आयुक्त बदलले नाही तर तीही बैठक आपण लावली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीच्या संदर्भात पीएमआरडीएनं नेमका काय प्लॅन केलाय
या संदर्भात आपण त्यांना सादरीकरण करायला सांगितलंय. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी म्हणजे केवळ हा रस्ता मोठा करा, हा रस्ता 5 मीटरचा 7.5 मीटर करा हा नाही, तर संपूर्ण ट्रॅफिकचा विषय सोडवण्यासाठी त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन काय केलाय याची आपण पीएमआरडीकडे मागणी केलेली आहे. आणि या संदर्भातही खेड तालुक्यातल्या विषयांसाठीचा जनता दरबार हा लवकरच होईल. पण त्याचबरोबरीनं तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवणुकीच्या दृष्टीनं थेट आढावा बैठका करायच्या असतील आपण सांगा. आपण तारखांची विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत थोडी ओढत आहे, कारण 35 दिवस थेट शिवस्वराज्य यात्रा आणि आचारसंहिता लागण्याच्या आत तुम्हाला या बैठका करायची याची मला जाणीव आहे. त्यामुळे या दोन्हीचा समन्वय हा 100% मी करेन. पण आज खरं तर आपल्याला फार जास्त वेळ थांबावं लागलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. उद्या आदरणीय पवार साहेब शिरूर लोकसभा मतदारसंघात आज साहेब जुन्नरमध्ये मुक्कामाला येणार आहेत आणि उद्या जुन्नर आणि आंबेगाव विधानसभातल्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून खरं तर उद्या खेड तालुक्यातल्याही कार्यकर्त्यांची संवाद साधण्याचा आदरणीय पवार साहेबांचा मनोदय होता. त्यानुसार तालुका अध्यक्षांनी विनंती सुद्धा केली होती. परंतु 2 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि अनेक वर्षांनंतर स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाणार आहेत आणि त्यामुळे फक्त खेड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या संवादाचा जो वेळ होता हा जिल्हा नियोजनच्या बैठकीला जायचा असल्यामुळे तो आपल्याला बदलावा लागला. पण लवकरच याही संदर्भात काय करता येईल त्याचे मी खातं जमा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरात लवकर जनता दरबाराच्या दृष्टीने नाही की लवकरात लवकर उपलब्ध करण्याचं आपण सर्वांना आश्वासन देतो. आणि जाता जाता फक्त पुन्हा एकदा आठवण करून देतो, प्रकाशे येता विधानसभेला आमदार महाविकास आघाडीचाच असणार आणि त्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं एकमुठीनं प्रयत्न करा अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. आता बातमी आहे राजगुन्नर एसटी आगारातून. राजगुन्नर एसटी आगारातील कंट्रोल रूम मध्ये कर्मचाऱ्यांकडून प्रवाशाला मारहाण करण्यात आली. शुक्रवारी दुपारी हा सगळा प्रकार घडला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बरीच हुज्जत झाली. या प्रवाशानं महिला कंट्रोलरला शिवीगाळ केल्यामुळं हा प्रकार चिघळला असं स्पष्टीकरण राजगुन्नर एसटी आगार प्रमुख उज्ज्वला कुटे यांनी दिलं. दरम्यान कंट्रोल रूम मध्ये या प्रवाशाला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ खेड टाइम्सच्या हाती आला आहे. व्हिडिओ काढा, मला नाव घ्या, सगळे घ्या. चला काय घाबरत, घाबरू नका बोले. काय एवढा गोंधळ काय बोलतोय. खेड तालुक्यातील कळमोडी धरण प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कळमोडी धरणाचा पाणीसाठा वाढवण्यासंदर्भात धरणाची उंची वाढवून धरणातील गाळ काढणे, त्याचबरोबर धरणात स्वयंचलित गेट बसवणे या सर्व बाबींचा कळमोडी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. चासकमान प्रकल्पासाठी 1953 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून
त्या अंतर्गत चासकमान पाटबंधारे विभाग विविध कामांची चर्चा मंजुरी या बैठकीत घेण्यात आल्या। यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, आदिवासी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। बातमी आहे चोरीची। शेल पिंपळगाव मधील एका हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी दारू आणि रोख रक्कम लांबवली। बुधवारी रात्री हा सगळा प्रकार घडला। या प्रकरणी शुभम राजेंद्र वय 28 राहणार दिघी यांनी फिर्याद दिली आहे। चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेल पिंपळगाव मध्ये चाकण शिक्रापूर रस्त्यावर फिर्यादी यांचे सुभदा परमिट रूम आणि बियर बार हे हॉटेल आहे। बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या हॉटेलचे शटर उचकटून त्यामधील 93,490 रुपयांचा माल आणि रोकड लांबवली। 2 दिवसाच्या बोलीवर विश्वासानं चुलत भावाला कार दिली आणि त्याने ती पळवून नेली असा धक्कादायक प्रकार चाकण परिसरात घडला। मयूर किरण बेदरकर वय 36 राहणार चाकण यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। याबाबत शुभम नितीन बेदरकर वय 28 राहणार कुंडवा पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर बेदरकर याचा चुलत भाऊ शुभम बेदरकर 2 दिवसांसाठी कार नेतो असे म्हणून त्याने 3.5 लाख रुपये किमतीची कार घेऊन गेला। जवळपास 1 महिना झाला तरी त्याने कार परत केली नाही। शेवटी फिर्यादी यांनी चाकण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।